नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या बदलाविषयी बोलणार आहोत. महाडीबीटीमध्ये 2026 या आर्थिक वर्षासाठी एक असा ऐतिहासिक बदल झालाय जो आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. चला पाहूया हा बदल नेमका आहे तरी काय आणि त्याचा आपल्याला फायदा कसा होणार आहे. तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचंय किंवा शेतीसाठी नवीन अवजारं, मग महाडीबीटीवर अर्ज करून पूर्वसंमती कधी येणार याची वाट पाहून तुम्ही थकला असाल नाही का? पण थांबा, आता ही प्रतीक्षा संपणार आहे. आतापर्यंत काय व्हायचं हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये. आपण अर्ज करायचो आणि मग फक्त वाट बघायची. कधी महिना, कधी वर्ष, कधी कधी तर 2-2 वर्ष निघून जायची, पण पूर्वसंमतीचा मेसेज काही यायचा नाही. सगळा खेळ नशिबाचा होता. अगदी खरंय, हा अक्षरशः एक नशिबाचा खेळ होता. लॉटरी लागायची, कुणाची निवड पहिल्याच महिन्यात व्हायची, तर कुणाला 2-2 वर्ष वाट पाहावी लागायची. पण आता ही सर्वात मोठी बातमी आहे की हा नशिबाचा खेळ आता थांबलेला आहे. आणि हीच आहे ह्या वर्षातली सगळ्यात मोठी आणि चांगली बातमी. सरकारने एक खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय म्हणजे लॉटरी किंवा सोडत पद्धत पूर्णपणे बंद. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. ही जुनी पद्धत आता कायमची रद्द झालीय आणि तिच्या जागी एक नवीन, एकदम पारदर्शक नियम लागू झालाय. चला तर मग बघूया तो नियम काय आहे. तर हा नवीन नियम आहे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. इंग्रजीत आपण याला म्हणतो फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड. नावावरूनच कळतंय की जो आधी येईल त्याला संधी आधी मिळणार. यामुळे संपूर्ण प्रक्रियेत एक जबरदस्त पारदर्शकता येणार आहे. म्हणजे काय तर अगदी सोपं आहे. ज्या शेतकरी बांधवांनी पोर्टलवर आपला अर्ज सगळ्यात आधी भरला, ज्यांच्या अर्जाची वेळ सगळ्यात पहिली आहे, त्यांनाच प्राधान्य मिळणार. सगळा खेळ आता फक्त तुमच्या अर्जाच्या वेळेवर म्हणजे त्या टाईम स्टॅम्पनुसार चालणार आहे. हे अगदी बँकेच्या रांगेसारखं आहे. जो माणूस रांगेत पुढे उभा आहे त्याचं काम आधी होतं, बरोबर? आता इथेही तसंच होणार. ज्याचा अर्ज आधी त्याची पूर्वसंमती आधी. यामुळे काय होईल तर 100% पारदर्शकता येईल. कोणावरही अन्याय होणार नाही आणि वशिलेबाजीला तर अजिबात वाव राहणार नाही. बरं, मग आता प्रश्न येतो की हे सगळं सुरू कधी होणार? तर ऐका, सध्या एप्रिल महिन्यामध्ये महाडीबीटी पोर्टलवर नवीन लक्ष्यांक निश्चित करण्याचं आणि बाकीचं तांत्रिक काम खूप वेगाने सुरू आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पूर्वसंमतीचे मेसेज यायला सुरुवात होऊ शकते. म्हणजे आता आपल्याला जास्त वेळ थांबायचं नाहीये. पूर्वसंमतीचा मेसेज आल्यावर धावपळ नको म्हणून आतापासूनच आपल्याला काही महत्त्वाची तयारी करून ठेवणं गरजेचं आहे. कोणती तयारी करायची? चला तेच आता सविस्तरपणे पाहूया. पूर्वसंमतीचा मेसेज आल्यानंतर आपली गाडी कुठे अडायला नको म्हणून 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली, तुमचा नवीन शेतकरी आयडी. दुसरी, तुमचं बँक खातं अनुदानासाठी तयार आहे की नाही हे तपासणं. आणि तिसरी, तुम्हाला जे अवजार घ्यायचं आहे त्याची कागदपत्र. चला एक एक करून समजून घेऊया. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी आयडी. लक्षात ठेवा, 1 एप्रिल 2026 पासून महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकारी कृषी योजनांसाठी हा आयडी कंपल्सरी म्हणजे अनिवार्य केलेला आहे. जर तुम्ही अजूनही तुमची ई-केवायसी करून हा आयडी मिळवला नसेल तर अजिबात वेळ घालवू नका. आजच हे काम पूर्ण करा, कारण या आयडीशिवाय अनुदानाची प्रक्रिया 1 इंचही पुढे जाणार नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे बँक खात्याचा. अनुदानाचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा व्हावेत यासाठी तुमचं बँक खातं आधार कार्डला लिंक असलंच पाहिजे. पण फक्त तेवढंच नाही, तर ते NPCI मॅपिंग किंवा ज्याला आपण डीबीटी म्हणतो त्यासाठी सक्षम असायला हवं. हे तुम्ही स्वतः तपासू शकत नाही, त्यामुळे एकदा तुमच्या बँकेच्या शाखेत जाऊन याची नक्की खात्री करून घ्या. आणि तिसरी तयारी म्हणजे कागदपत्रांची. पूर्वसंमतीचा मेसेज आला की तुम्हाला लगेच अवजाराचं कोटेशन आणि त्याचा टेस्ट रिपोर्ट अपलोड करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला जे काही अवजार घ्यायचं आहे त्याच्या अधिकृत डीलरशी आत्ताच संपर्क साधा आणि ही दोन्ही कागदपत्र तयार ठेवा, म्हणजे ऐनवेळी धावपळ होणार नाही. तर बघा, या सगळ्या बदलांमुळे आता अनुदान मिळवण्याचा मार्ग किती सोपा, वेगवान आणि मुख्य म्हणजे पारदर्शक झाला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर या नवीन FCFS प्रणालीचे फायदे काय आहेत? तर 1. 100% पारदर्शकता आली आहे. 2. आता नशिबावर अवलंबून राहायची गरज नाही. ज्याचा अर्ज आधी त्याला प्राधान्य. 3. प्रक्रिया खूप वेगवान झाली आहे. आणि 4. यामुळे खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांना समान संधी मिळत आहे.
हा फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हचा नियम नक्कीच एक खूप मोठं आणि सकारात्मक पाऊल आहे. पण जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो. ज्याप्रमाणे कृषी अवजारांसाठी ही पारदर्शक पद्धत आली, तशीच पद्धत भविष्यात इतर सर्व सरकारी शेतकरी योजनांमध्येही लागू होऊ शकेल का? आणि जर झाली तर त्याचा किती मोठा फायदा होईल, यावर नक्कीच विचार करायला हवा. माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. तुमच्या शेतकरी ग्रुपवर नक्की शेअर करा. धन्यवाद.